लातूर शहर महानगरपालिकेच्या ज्या ज्या विकास कामांचे टेंडर महापालिका पब्लिश करते ती टेंडर ही मॅनेज केले जातात अशा पद्धतीचा लातूरकरांमध्ये चर्चा नेहमी होते। परंतु आता असाच एक प्रकार लातूरमध्ये या ठिकाणी दिसून येतोय। आपण जर पाहिलं तर माझ्या हातात हे जे टेंडर नोटीस आहे ही टेंडर नोटीस 10 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणी हे टेंडर पब्लिश झालेलं आहे आणि टेंडर पब्लिश झाल्याच्या नंतर टेंडरच्या नंतर वर्क ऑर्डर नाहीये, कुण्या कंत्राटदाराला ते कंत्राट दिलं जाणार आहे ह्याचा अजून कुठलीही प्रक्रिया झाली नाही। परंतु कंत्राटदारांना मात्र माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर कंत्राटदारांना मात्र परवा दिवशीपासून म्हणजे या ठिकाणी टेंडर नोटीस पब्लिश होण्याच्या अगोदरपासूनच या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कामासाठी आवश्यक असणारे जे साहित्य आहे ते साहित्य या ठिकाणी आणून टाकलेलं आहे। रस्ता जवळपास अर्धा किलोमीटर पेक्षा अधिकचा रस्ता या ठिकाणी उकरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या धुळीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं हे टेंडर या ठिकाणी पब्लिश केलं जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त किमतीचं हे टेंडर आहे, कंत्राट आहे आणि या कंत्राटाचं या ठिकाणी काम सुद्धा सुरू केलेले आहे। लातूर महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहेत डॉक्टर पंजाब खानसोळे यांच्या स्वाक्षरीने या ठिकाणी हे टेंडर पब्लिश झालेलं आहे। अक्षरशः आपण जर पाहिलं तर टेंडर पब्लिश झाल्याच्या नंतर या ठिकाणी नैसर्गिक न्यायाप्रमाणे या ठिकाणी त्यांना कंत्राट भरण्यासाठीची स्पर्धा झाली पाहिजे, ती निरोगी स्पर्धा व्हावी आणि त्यातून ज्यांच्या कंत्राटदाराला हे परवानगी मिळणार आहे कामाची त्या कंत्राटदाराकडनं हे कंत्राट त्या ठिकाणी भरलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर कामाची वर्क ऑर्डर मिळणार आहे आणि मग काम सुरू होणं अपेक्षित आहे। परंतु कंत्राट निघाल्याच्या नंतर 24 तासाच्या आधीपासूनच कामाची या ठिकाणी सुरुवात केली जाते आहे। याचा अर्थ लातूर महानगरपालिकेमध्ये कंत्राट मॅनेज केले जातात असा जो गंभीर आरोप महापालिका प्रशासनावरती केला जातोय त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला हा रस्ता या ठिकाणी पाहायला मिळतोय। लातूर महानगरपालिकेच्या ज्या आयुक्त आहेत श्रीमती मानसी यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी बातचीत झाली, परंतु त्यांनी या संदर्भात मला कुठलीही माहिती नसल्याचं या ठिकाणी सांगितलंय। याचा अर्थ महापालिकेचे जे अधिकारी आहेत अन्य अधिकारी हे आयुक्तांना विश्वासात न घेता किंवा त्यांना माहिती न देता अशा पद्धतीचं या ठिकाणी काही चुकीची कामं करतात काय अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा आता या ठिकाणी उपस्थित केला जातोय। उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डीपीडीसीच्या निधीमधनं हे रस्ते या ठिकाणी विकासासाठी वापरले जातात, तो निधी या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक किमतीचं हे कंत्राट आहे आणि या कंत्राटाचं या ठिकाणी अशा पद्धतीनं जर कंत्राट मॅनेज केलं जात असेल तर मग या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार आणि हा जो सावळा गोंधळ महापालिकेमध्ये कंत्राट मॅनेज करण्याचा सुरू आहे याच्यावरती लगाम कोण घालणार असा सवाल सुद्धा आता सामान्य लातूरकरांमधून उपस्थित केला जातोय। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।